मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचत शीतल यादव यांचा व्यापक जनसंपर्क दौरा सुरू असून या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपला पाठिंबा जाहीर केला. विकास कामांच्या मुद्द्यावरून शीतल यादव यांचा प्रचार प्रभावी ठरत असून काम करणाऱ्या नेतृत्वालाच संधी असा ठाम सूर मतदारांतून उमटत आहे. यावेळी बोलताना प्रवीण यादव म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. रस्ते, पाणी पुरवठा, शाळा, समाज मंदिरे आणि इतर मूलभूत सुविधा मतदार विसरलेले नाहीत. त्यामुळे यावेळी मतदार नक्कीच आम्हाला मतरूपी आशीर्वाद देतील. मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाची संघटन शक्ती भक्कम असून पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी दाखवलेला विश्वास मतदार नक्कीच सार्थ ठरवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी शीतल यादव नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. महिला बचत गटांना चालना देणे, महिलांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर थेट काम करत त्यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे महिला मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विशेष सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान त्यांच्या सोबतीला असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कुंभोज पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ कविता सुरेश भगत यांनाही पती सुरेश भगत यांच्या दांडग्या जनसंपर्काचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आगामी निवडणुकीत जनतेचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.